नमस्ते मित्रांनो, राशी विश्व चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 मार्च 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराबही होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी सहन करावी लागेल आणि त्यामुळे विवाह बंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. तुमचा प्रियकर दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. वृषभ राशी, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान होईल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवस ही त्यापैकीच एक आहे. दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, म्हणून तुम्ही दुखावले जाल. अशा परिस्थिती प्रसंगापासून दूर राहा, सावध राहा. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. आपल्या प्रियसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे ती नाराज होऊ शकते. मिथुन राशी, तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या, मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगबिरंगी दिसतील. तुमच्या भोवती सगळेच लुकलुकत असेल, कारण तुम्ही प्रेमात पडला आहात. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे. कर्क राशी, ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. यापासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. तुम्ही जोडीदारांच्या अथवा भागीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो असहनशील बनेल. अचानक प्रणयराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. तुमचा जोडीदार आज तुमच्या समवेत अधिक काळ घालवेल.
जीवनात मिठाची ही गरज अपरिहार्य असते. आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. सिंह राशी, पारंपरिक पद्धतीचे गुंतवणूक कराल तर त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सावधानता बाळगा. कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकते. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ शकेल. जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्या अपेक्षा, आकांक्षा तपासून पहा. योग साधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पद्धतीने कसा आनंद घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. कन्या राशी, आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि तुमच्या कुटुंबियासमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. तुमच्या आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार. म्हणून दुसऱ्या कामामध्ये स्वतःला गुंतवणे श्रेयस्कर ठरेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुळ राशी, आज तुमच्या आईवडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे. अथवा येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे. पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. ही अशी वेळ आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. विवाहाचा प्रमुख आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. वृश्चिक राशी, आपल्या प्रिय व्यक्तीचे मान्यवर श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. कुण्या तिसऱ्याने कान फुंकल्याने तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल. लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज-मस्ती करणे हा आपल्या दुःखावर चांगला उपाय असेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. नातेवाईकांना, मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करून देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. धनुराशी, कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते.
तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्व यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करता, परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकताही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. वाहन चालवताना विशेष करून वळणावर काळजी घ्या. मकर राशी, कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा. हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात सक्षम असाल आणि रिकाम्या वेळात आपल्या कुटुंबातील व्यक्तीसोबत चर्चा आणि गप्पा करू शकाल. तिर्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. आरोग्य एकदम चोख असेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. तुमच्या ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमचा संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. कुंभ राशी, तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबियांकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे. याची आज तुम्हाला जाणीव होईल. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकता. ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की आपला महत्त्वाचा वेळ खराब केला. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे. खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावेल, कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही, त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. मीन राशी, सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होता त्याचे आज चीज होणार आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेत असाल तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन किंवा वेळ बर्बाद करतात. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.